Good morning, students. Welcome to Accounts and Office Management class, Paper 2, Fundamentals of Cost and Auditing. हा आपला दुसरा पेपर आहे. त्याच्यात आपण शिकणार आहोत एलिमेंट्स ऑफ कॉस्ट. एलिमेंट्स ऑफ कॉस्ट म्हणजेच परिव्ययाचे घटक. आता हे परिव्यय काय आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी अकाउंट्सच्या ब्रांचेस किती किती आहे ते समजून घेणं आवश्यक आहे. तर अकाउंट्सच्या मुख्यतः 3 ब्रांचेस आहे, 3 शाखा आहे. एक फायनान्शियल अकाउंटिंग, दुसरी परिव्यय लेखांकन आणि तिसरं प्रबंधकीय लेखांकन. वित्तीय लेखांकन, परिव्यय लेखांकन आणि प्रबंधकीय लेखांकन म्हणजेच फायनान्शियल अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग आणि मॅनेजमेंट अकाउंटिंग. आता हे वित्तीय लेखांकन म्हणजे काय, जे आपले आर्थिक व्यवहार दररोज घडत असतात व्यापारात, तर ते रेकॉर्ड म्हणजे ते लिहून ठेवण्याची जी शाखा आहे त्याला वित्तीय लेखांकन असं म्हणतात. एक तर ते दैनंदिन हिशोब लिहून ठेवले जातात आणि त्याच्यावरनं वेगवेगळे स्टेटमेंट्स तयार केले जातात. जसं की 23 पत्रक आहे, त्याला ट्रायल बॅलन्स असं म्हणतात. त्याच्यानंतर ट्रेडिंग अकाउंट आहे, व्यापार खातं आहे, ज्याच्यावरनं किती उलाढाल झाली ते कळतं. तिसरं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, लाभालाभ लेखा आहे, त्याच्यावरनं वर्षभरात किती नफा झाला ते कळतं. आणि तसंच बॅलन्स शीट म्हणजेच स्थिती विवरण, त्यावरनं व्यवसायाची आर्थिक स्थिती काय आहे ते कळतं. तर ही झाली वित्तीय लेखांकन, ही एक पहिली शाखा झाली. दुसरी आहे परिव्यय लेखांकन. परिव्यय लेखांकन म्हणजे कुठल्याही उत्पादन किंवा सेवा क्षेत्रात आपल्या सेवेचं किंवा उत्पादनाची किंमत कशी ठरवावी याबद्दल या परिव्यय लेखांकनाद्वारे आपल्याला माहिती मिळते. तिसरी शाखा आहे प्रबंधकीय लेखांकन म्हणजे मॅनेजमेंट अकाउंटिंग. आता प्रबंधकीय म्हणजे मॅनेजमेंटला काही डिसिजन घ्यावे लागतात बिझनेससाठी. तर या दोन्हीचा म्हणजे फायनान्शियल अकाउंटिंगचा आणि कॉस्ट अकाउंटिंगचा उपयोग करून मॅनेजमेंट काही निर्णय घेत असते आणि त्याच्यावर पूर्ण त्या व्यवसायाचं यशापयश हे अवलंबून असतं. तर आपण इथे बघणार आहोत परिव्ययाचे घटक काय आहे. त्याच्या आधी आपल्याला परिव्यय लेखांकन म्हणजे काय हे समजून घ्यायचं आहे. तर इथे तुम्हाला व्याख्या दिलेली आहे. काय म्हटलं आहे त्याच्यात, उत्पादन आणि सेवा यांचा परिव्यय माहीत करून घेणं. आता तुम्ही दुकानात जाता आणि तुम्ही म्हणता ना, इसका कॉस्ट क्या है भैया. या कॉस्टलाच म्हणजे आपण कॉस्ट म्हणतो, तर कॉस्ट म्हणजेच परिव्यय, म्हणजे त्याची किंमत जाणून घेण्यासाठी ज्या लेखापद्धतीचा अवलंब केला जातो त्याला परिव्यय लेखांकन असं म्हणतात. म्हणजे कुठल्याही वस्तूची किंमत जाणून घेण्यासाठी जी लेखापद्धती अवलंबली जाते त्याला परिव्यय लेखांकन असं म्हणतात. दुसरी व्याख्या अशी दिली आहे, वस्तू निर्मितीसाठी किंवा एखादा ठेका पूर्ण करून देण्यासाठी किंवा इव्हन एखादी सेवा प्रोव्हाइड करण्यासाठी वास्तविक परिव्यय दाखवण्याकरता योजली जाणारी लेखाकर्माची विश्लेषणात्मक योजना म्हणजे परिव्यय लेखाकर्म. म्हणजे कुठल्याही गोष्टीचं किंमत दाखवण्यासाठी जे त्याचं विश्लेषण केलं जातं ते म्हणजे परिव्यय लेखाकर्म आहे. आता परिव्यय म्हणजे काय, तर परिव्यय म्हणजे वस्तूच्या निर्मितीसाठी म्हणजे तयार करण्यासाठी झालेला किंवा होऊ शकणारा प्रत्यक्ष खर्च किंवा काल्पनिक खर्चाची रक्कम आहे. दुसरी व्याख्या म्हटली आहे, परिव्यय म्हणजे वस्तूच्या उत्पादनासाठी येणाऱ्या सर्व खर्चांची एकूण रक्कम आहे. वस्तू किंवा सेवा
निर्माण करण्यासाठी एकूण होणाऱ्या खर्चास परिव्यय असं म्हणतात. हे परिव्यय आपण जाणून घेतल्याशिवाय परिव्ययाचे घटक आपल्याला कळणार नाही. म्हणजेच म्हणून आपण परिव्यय म्हणजे काय हे जाणून घेणं आवश्यक आहे. तर परिव्यय म्हणजे काय, तर वस्तूच्या उत्पादनासाठी किंवा एखादी सेवा प्रोव्हाइड करण्यासाठी येणाऱ्या खर्चाला परिव्यय असं म्हणतात. आता याच्यात परिव्ययाचे घटक हे आपण बघणार आहोत. तर परिव्ययाचे मुख्य 3 घटक आहे: सामग्री, श्रम आणि इतर खर्च. आता सामग्री म्हणजे काय, तर कुठलीही वस्तू आपल्याला तयार करायला काय काय लागतं, तर आपल्याला मटेरियल लागतं. नुसतं मटेरियल असून चालेल का, तर आपल्याला त्या मटेरियलचं वस्तूत रूपांतर करण्यासाठी लेबर पण लागेल, श्रम पण लागतील आणि त्याचबरोबर इतर खर्चही होत असतात. तर म्हणून हे सामुग्री, श्रम आणि इतर खर्चच म्हणजेच मटेरियल, लेबर आणि एक्सपेन्सेस यांना म्हणतात परिव्ययाचे घटक. आता हे जे आपण सामुग्री बघतो, ही सामुग्रीसुद्धा 2 प्रकारची असते: प्रत्यक्ष सामुग्री आणि अप्रत्यक्ष सामुग्री. तसेच श्रमसुद्धा प्रत्यक्ष श्रम, अप्रत्यक्ष श्रम आणि इतर खर्चसुद्धा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असं म्हणतात. आता आपण प्रत्यक्ष सामग्री म्हणजे काय ते बघू. प्रत्यक्ष सामग्री म्हणजे वस्तूच्या उत्पादनात प्रत्यक्षपणे दिसून पडणारी सामग्री म्हणजे प्रत्यक्ष सामग्री आहे. जसं आपण टेबल म्हटलं तर टेबलमध्ये दिसणारं लाकूड ही झाली प्रत्यक्ष सामग्री. आता अप्रत्यक्ष सामग्री म्हणजे काय, तर ही आपण टेबल जेव्हा बनवतो तेव्हा आपल्याला त्या टेबलसाठीच असं नाही तर बाकी इतर गोष्टींसाठीही जी सामग्री लागते त्याला अप्रत्यक्ष सामग्री असं म्हणतात. तसंच श्रम पण प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष श्रम असे आहेत. प्रत्यक्ष श्रम म्हणजे कच्च्या म्हणजे मटेरियलचं, म्हणजे आपण आता म्हटलं की खुर्ची करण्यासाठी आपल्याला लाकूड ही प्रत्यक्ष सामग्री झाली, तर त्या लाकडाचं खुर्चीत रूपांतर करण्यासाठी जी काही मजुरी द्यावी लागते तिला प्रत्यक्ष श्रम असं म्हणतात. म्हणजे जे आपल्याला त्या वस्तूच्या निर्मितीसाठी प्रत्यक्ष द्यावे लागणारे श्रम त्याला डायरेक्ट लेबर असं पण म्हणतात. मग आता अप्रत्यक्ष श्रम म्हणजे काय, तर अप्रत्यक्ष श्रम म्हणजे त्या वस्तूत ते समाविष्ट असतात. म्हणजे जसं सुपरवायझरची सॅलरी झाली, फोरमनची सॅलरी झाली, ते फक्त त्या वस्तूसाठी काम करत असतात का, तर ते तसं नसतं, तर ते पूर्ण युनिटसाठी काम करत असतात. म्हणून त्यांना देण्यात येणारी सॅलरी ही अप्रत्यक्ष श्रम समजले जाते. तसंच इतर खर्च, तर हे पण प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असतात. आता इतर खर्चांमध्ये जसं तो माल आणण्याचा खर्च आहे, हा झाला प्रत्यक्ष इतर खर्च. तर अप्रत्यक्ष मध्ये जे दैनंदिन खर्च करावे लागतात, लाईटचं बिल आहे, वॉटर बिल आहे, टेलिफोन बिल आहे, हे झाले अप्रत्यक्ष खर्च. तर इथे अजून एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे, ती पक्की लक्षात ठेवायची आहे. तर अप्रत्यक्ष सामग्री, अप्रत्यक्ष श्रम आणि अप्रत्यक्ष इतर खर्चाची या तिन्हीची एकत्रित बेरीज त्याला म्हणतात अधिव्यय. आपल्याला याच्यात परिव्यय काय आणि अधिव्यय काय हे लक्षात ठेवायचं आहे. तर सर्व प्रकारच्या अप्रत्यक्ष खर्चाची बेरीज म्हणजे अधिव्यय असं म्हणतात. हे लक्षात ठेवायचं. तर आता या अधिव्ययाचे 3 प्रकार आहे: निर्माणी अधिव्यय, कार्यालय अधिव्यय
कार्यालय आणि प्रबंधन अधिव्यय. आणि तिसरा जो आहे तो आहे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. सॉरी, माझं इथे स्लाईडमध्ये कार्यालय आणि प्रबंधन अधिव्यय झालेलं आहे, तर इथे काय पाहिजे, सेलिंग आणि डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस म्हणजे विक्री आणि वितरण व्यय असे हे परिव्ययाचे घटक आहे. परिव्ययाचे घटक म्हटलं की लक्षात ठेवायचं सामग्री, श्रम आणि इतर खर्च. मग ती सामग्री 2 प्रकारची, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष. श्रम 2 प्रकारचे, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष. इतर खर्चसुद्धा 2 प्रकारचे, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष. मग अप्रत्यक्ष सामग्री, अप्रत्यक्ष श्रम आणि अप्रत्यक्ष इतर खर्च यांच्या बेरजेला काय म्हणतात, अधिव्यय. इनडायरेक्ट मटेरियल, इनडायरेक्ट लेबर अँड इनडायरेक्ट एक्सपेन्सेस त्याला अधिव्यय म्हणजेच ओव्हरहेड्स असं म्हणतात. तर हे ओव्हरहेड्स किंवा अधिव्यय हे 3 प्रकारचे असतात. निर्माणी अधिव्यय म्हणजे निर्माणित होणारा खर्च. निर्माणी म्हणजे काय, फॅक्टरी. निर्माणी अधिव्ययाला इंग्लिशमध्ये म्हणतात फॅक्टरी ओव्हरहेड्स. तर निर्माणित होणारा खर्च. दुसरं आहे कार्यालय आणि प्रबंधन अधिव्यय म्हणजे ऑफिसमध्ये होणारा खर्च. आणि तिसरा जो आहे, इथे चुकून पुन्हा कार्यालय आणि प्रबंधन अधिव्यय झाला आहे, इथे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस पाहिजे म्हणजेच विक्री आणि वितरण अधिव्यय. तर आता निर्माणी अधिव्यय म्हणजे काय हे आपण जाणून घेऊ. निर्माणी अधिव्यय म्हणजे निर्माणी म्हणजे काय, निर्माणी म्हणजे फॅक्टरी, फॅक्टरीत होणारा खर्च. मग फॅक्टरीत होणारा खर्च काय काय असू शकतो. फॅक्टरीचं लाईट बिल आहे, फॅक्टरीचं जे मशिनरी आहेत त्यांना रिपेअर करण्याचा खर्च आहे, फॅक्टरी मॅनेजरची सॅलरी आहे. तर हे सगळं काय झालं, निर्माणी अधिव्ययाच्या अंतर्गत येईल. आता कुठली वस्तू तयार कुठे होते, तर ती होते फॅक्टरीत. म्हणून या अधिव्ययाचं विभाजन निर्माणी अधिव्यय, कार्यालय अधिव्यय आणि विक्री आणि वितरण अधिव्यय असं म्हणतात. कुठलंही वस्तू जेव्हा तयार होते तेव्हा ती एक तर निर्माणीतनं जाते, म्हणजे निर्माणीतच ती तयार करावी लागते. तर मग या निर्माणीत होणारा खर्च निर्माणी अधिव्ययाच्या अंतर्गत येतो. मग निर्माणित वस्तू तयार करून चालेल का आपल्याला, फक्त निर्माणित वस्तू तयार झाली तर इथे, कारण कुठलीही संस्था म्हटलं की त्याला एक कार्यालय असतं. मग या कार्यालयात होणारा खर्च म्हणजे कार्यालयाचं स्टेशनरीचा खर्च असेल, कार्यालयातील कर्मचाऱ्यांचं पगार असेल, कार्यालयातला मॅनेजरचा पगार असेल, हे सगळं कार्यालय आणि प्रबंधन अधिव्ययाच्या अंतर्गत येतं. आणि तिसरं सांगितलं विक्री आणि वितरण अधिव्यय. तर विक्री आणि वितरणासाठी म्हणजे सेलिंग आणि डिस्ट्रीब्युशनसाठी जो खर्च करायला लागतो त्याला कार्यालय अधिव्यय असं म्हणतात. आता तुम्हाला समजा म्हटलं की माझ्याजवळ एक पेन आहे, या पेनची किंमत 10 रुपये आहे. ही कशी ठरली असेल, या पेन बघितल्यावर आपल्याला काय दिसतं की त्या पेनमध्ये काही प्लास्टिक आहे, रिफिल आहे. तर त्या पेनमध्ये दिसणारं प्लास्टिक आणि रिफिल ही काय झाली, प्रत्यक्ष सामग्री झाली. आता हे प्लास्टिक आहे, ह्या प्लास्टिकबरोबरच अजून काही सामग्री लागते, ती झाली अप्रत्यक्ष. मग या पेनचं, या प्लास्टिकचं पेनच्या नळीत रूपांतर करण्यासाठी जे श्रम लागतात त्याला प्रत्यक्ष श्रम म्हणतात. आणि इतर खर्च जी असतात ते वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. ते प्लास्टिक आणण्याचा खर्च म्हणजे मटेरियल आणण्याचा खर्च वगैरे जो असतो तो इतर खर्च आपण त्याला म्हणू शकतो. तर आता नुसतं आणून होणार नाही, तर त्याच्यावर प्रोसेस व्हावी लागते. म्हणून त्याचं विश्लेषण केलं जातं. 3 भागात केलं जातं. निर्माणी अधिव्यय, कार्यालय आणि प्रबंधन अधिव्यय आणि विक्री आणि वितरणचं. निर्माणी अधिव्यय म्हणजे निर्माणित होणारा खर्च, कार्यालय अधिव्यय म्हणजे कार्यालयात होणारा खर्च
आणि विक्री आणि वितरणाधिव्यय म्हणजे विक्री आणि वितरणासाठी होणारा खर्च. हे असं त्याचं ॲनालिसिस केल्यामुळे नेमका निर्माणीत किती खर्च झाला, कार्यालयात किती खर्च झाला आणि विक्री आणि वितरणासाठी किती खर्च झाला याची माहिती उपलब्ध होऊ शकते. तर आपण जेव्हा परिव्ययाचं वर्गीकरण करतो तेव्हा त्याचं प्रधान परिव्यय. तर प्रधान परिव्यय म्हणजे काय? तर प्रत्यक्ष सामग्री, प्रत्यक्ष श्रम आणि प्रत्यक्ष इतर खर्च याच्या बेरजेला प्रधान परिव्यय असं म्हणतात. त्याला इंग्लिशमध्ये प्राईम कॉस्ट असं म्हणतात. मी आधीच तुम्हाला सांगितलं की सर्व प्रकारच्या अप्रत्यक्ष खर्चाच्या बेरजेला काय म्हणतात? अधिव्यय. तर सर्व प्रकारच्या प्रत्यक्ष खर्चाच्या बेरजेला काय म्हणतात? परिव्यय. परिव्यय म्हणजे कॉस्ट आणि अधिव्यय म्हणजे खर्च. तर प्रधान परिव्यय कुठलीही वस्तूसाठी मेन काय लागलं तर सामग्री, श्रम आणि इतर खर्च, म्हणून त्याला प्रधान परिव्यय म्हणतात. नुसतं तेवढा खर्च करून चालत नाही, त्याच्यावर आपल्याला प्रोसेस करावी लागते आणि ती प्रोसेस होते निर्माणीत म्हणजे फॅक्टरीत. म्हणून त्या प्रधान परिव्ययात निर्माणीत होणारा सर्व खर्च मिळवला तर आपल्याला फॅक्टरी कॉस्ट मिळते. मग या कार्यालय परिव्यय. कार्यालय परिव्यय म्हणजे काय? निर्माणी परिव्यय अधिक कार्यालय अधिव्यय बरोबर आपल्याला काय मिळतं? कार्यालय परिव्यय. म्हणजे फॅक्टरीतली किंमत कशी ठरते तर प्रधान परिव्यय अधिक निर्माणी म्हणजे निर्माणीत होणारा खर्च, त्याला निर्माणी परिव्यय मिळतं. आता कार्यालय परिव्यय. निर्माणी परिव्यय अधिक कार्यालय अधिव्यय. कार्यालय अधिव्यय म्हणजे पुन्हा कार्यालयात होणारा सगळा खर्च आधीच्या स्लाईडमध्ये तुम्हाला दाखवलं, तर त्याला कार्यालय परिव्यय म्हणतात. आणि नंतर आहे सकल परिव्यय. म्हणजे कार्यालय परिव्ययात विक्री आणि वितरण अधिव्यय आपण जेव्हा ॲड करतो तेव्हा आपल्याला सकल परिव्यय असं म्हणतात. पण आपल्याला वस्तू तेवढ्यालाच विकून चालत नाही, कारण प्रत्येक जो बिझनेस करतो किंवा उत्पादकाचा मुख्य हेतू काय असतो? नफा कमवणं. म्हणजे सगळ्या खर्चांची बेरीज त्याला म्हणतात आपण एकूण परिव्यय किंवा सकल परिव्यय. पण तेवढ्याला वस्तू विकून चालत नाही, तर त्याच्यात ठराविक नफा मिळवला जातो आणि त्यावरनं आपल्याला वस्तूची विक्री किंमत कळते. तर थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की वस्तूची विक्री किंमत किंवा त्याचं मूल्य ठरवण्याची जी प्रोसेस आहे ती म्हणजे परिव्यय लेखांकन. तुम्हाला परिव्ययाची व्याख्या सांगताना सांगितलंच आहे की परिव्यय लेखांकन म्हणजे कुठल्याही वस्तूची किंवा सेवा निर्मितीसाठी लागणाऱ्या खर्चाची एकूण रक्कम आहे. थँक्यू.